नमस्कार मित्रांनो, समीर वांजे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा व आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ओपन युअर पिक्सेल ॲप. आपला फोन रोटेट करून घ्यायचा आहे. स्क्रीनवर दिसत असेल पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन ओपन करून आपल्याला न्यू टेक्स्ट डिलीट करायचं आहे. थ्री क्लिक करून आपल्याला एक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड सर्व मटेरियल तुम्हाला फाईलमध्ये दिलेलं आहे. बॅकग्राऊंड घेतले व सेट करायचं आहे. इनपुट ऑप्शनवर क्लिक करून एक ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड तयार केलं आपण हे द्यायचं आहे. हे आपण बॅकग्राऊंड फोटोपासूनच तयार केले. ते कसं करायचं, काय करायचं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व आपण आता जो फोटो घेणार आहे त्या फोटोला आपण इफेक्ट दिलेला आहे. फोटोला इफेक्ट कसं द्यायचा ते पण माहिती तुम्ही घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण त्यावर लवकरच व्हिडिओ तयार करूया. ह्या फोटोला आपण ब्लॅक इफेक्ट दिलेला आहे. नंतर आपण जो नवीन फोटो घेणार आहे त्या फोटोला आपण सडन व्हाईट बॉर्डर तयार केली. ती बॉर्डर कशी तयार करायची असेल तरी करू शकता. आपण फोटो इफेक्ट वगैरे कमी जास्त करू शकतो. व्हाईट ब्लॅक असं करू शकतो. त्यानंतर आपण लेस दिलेली लेसला आपण सेट करूया. अशा पद्धतीने सेट करायची. त्याला आपण ब्लर जास्त व्हाईट ब्लॅक करू शकतो. आपण याचा कलरसुद्धा बदलू शकतो. आपण सेट करूया. आपण एक कारचं PNG दिलेली आहे. ती PNG सुद्धा मटेरियलमध्ये आहे. ही PNG आपण सेट करूया. ब्लॅक कार आहे. त्यानंतर आपण नाव तयार केलं त्यांचं. आपण ह्यामध्ये कोणता फॉन्ट वापरला आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंट करून सांगा. पेजमध्ये फॉन्ट भेटून जाईल. त्यानंतर आपण एक शुभेच्छुक म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही एक PNG ही सेट केली. नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी. त्यानंतर आपण एक त्यांचं पदवी लिहिलेली आहे. पदवी आपण टेक्स्टमधून घेऊ. हा सुद्धा फॉन्ट आपल्याला भेटून जाईल. हे सेट करून घ्या. आपण कमी जास्त करू शकतो. जास्त सेट केलं फ्रॉम गॅलरी. त्यानंतर आपण शुभेच्छुकची PNG लावली ती PNG सेट केली. त्या PNGचा आपण कलरसुद्धा बदलू शकतो. त्या पद्धतीने आपण स्क्रीन बघतच आहात. सेट केलं फ्रॉम गॅलरी. त्यानंतर शुभेच्छुक ज्यांचं नाव आहे ते नाव ह्याचा फॉन्ट्स तुम्हाला पेडमध्ये भेटून जाईल. तुम्ही कमेंट करून सांगा. ह्याचा आपण कलरसुद्धा बदलू शकतो तुम्हाला म्हणजे सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आपण आपलं ते लोगो आहे तो लोगो सेट करून देतो. त्यानंतर आपण फुल स्क्रीनवरती बघू शकतो फुल HD क्वालिटी फोटो आलेला आहे. त्यानंतर आपण इथे वरती सेव्ह करण्यासाठी सेव्ह इमेज अल्ट्रामध्ये सेव्ह करायचे.